नाही नाही, तुझ्या कर्तृत्वाबद्दल सगळ्यांना कौतुक आहे, मला सुद्धा आहे, नाही असं नाही म्हणते मी. अगं पण तुझा लग्न न करण्याचा हट्टच मुळात मला कळत नाहीये. गेला अर्धा तास आपण आपापल्या भूमिका स्पष्टपणे मांडतोय. हो. दोन समांतर रेषांप्रमाणे आपला वाद सुसंवादाशी मिळणारच नसेल तर आपण आपला वेळ वाया घालवतोय असं नाही वाटत आहे का तुला? अगं पण मुळात तू हा निर्णय का घेतलास ह्याचं तरी मला कळू दे काहीतरी. मला तरी आता लग्नाचं कठीण वाटतंय. एक म्हणजे माझी नोकरी, लग्नाच्या बाजारात आडवा येणारा व्यवसाय, आणि समजा माझ्यापेक्षा जास्त शिकलेला नवरा मिळाला मला आणि त्याची अशीच फिरतीची नोकरी असली तर काय लग्न होऊन सुद्धा आम्ही एकत्र येणारच नाही कधी. दुसरं म्हणजे माझं वय. अगं 29 वय म्हणजे काही जास्त आहे का अलीकडच्या काळात चिंगू? असं कसं म्हणतेस ग? आहे ते आहे, मान्य करायला नको का आपण? आणि माझा विचार आहे की मला एक निश्चित स्थान मिळेपर्यंत, ते स्थान मिळेपर्यंत अजून 5-7 वर्ष जातील. म्हणजे पुन्हा एक नवीन प्रॉब्लेम की तुला शोभेलचा नवरा शोधायला हवा, तुझ्या स्टेटसला शोभेलचा नवरा शोधायला हवा, आणि मग ते स्थान मिळालं की अजून वरचं स्थान मिळावं म्हणून तुझे प्रयत्न चालू राहणार, तुझी इच्छा वाढतच राहणार. अगं पण त्याच्यासाठी वय वाढायचं थांबतं का? तेही वाढतच जाणार त्याच्या बरोबरीनं. आणि स्थान स्थान म्हणजे काय? हा, प्रिन्सिपल किंवा व्हाईस चान्सलर. अच्छा चिंगू, शरदशी माझं लग्न झालं ना तेव्हा मी फक्त एक प्राध्यापिका होते. संसार सांभाळून मी हे सगळं मिळवलं. तुम्हा तिघांना वाढवत वाढवतच मी प्राचार्य पदही आणि कुलगुरू पदही निभावलं. नाही, मान्य आहे मला, अक्का माझ्याबरोबर होती, नो डाऊट अबाउट इट. अक्का माझ्या पाठीशी उभी होती म्हणूनच हे सगळं झालं. अगं पण तूही संसार सांभाळून तुझं करिअर करू शकतेस. या सगळ्या तुझ्या सबबी आहेत. लग्न न करण्याचा हा जो तू निर्णय घेतलायस ना त्याच्या सबबी आहेत, कारण नव्हेत. तुला तसं वाटतंय ना? मग तसंच आहे. सुनंदाताई. अरे बंटी, तू चक्क परत आलास इतक्या लवकर? काय झालं? काही नाही, तुम्ही दोघं म्हणजे माझ्या डोक्याला ताप झालाय. काय केलं वर्षाबाईंनी? मॅडमचा फोन आला होता, म्हणे मी आज जेवायला येत नाहीये घरी, मैत्रिणीबरोबर बाहेर चालले, तू जेवून घे. मी तिला काही सांगायला जाणार त्याच्या आधी फोन कट झाला. फोन कट झाला नसेल, तिने मुद्दामून फोन कट केला असणार. म्हणजे मी परमिशन दिली असं गृहीतच धरून चालली आहे. अगं हो हो, किती चिडतेस. बरं तुझं काय? तुझं जेवण झालंय का व्हायचंय? तसं मला करायला. तुझं काय ठरलंय जेवणाचं? मला तरी भूक नाही आता. सकाळचा थोडासा भात आहे, तेवढा पुरेल मला. मॅडमना भात नकोच असतो ना, वजन वाढतं त्यामुळे. पोळी भाजी भरपूर आहे, तुला हवा असेल भात तर टाकते. नाही नको नको, तसं थोडं फ्लाईटवर जेवण झालंय माझं. पण बरं झालं वर्षा येत नाहीये, ते डबल फायदा झाला. म्हणजे तिचं जेवण मला मिळेल आणि उरलेलं जेवण संपेलही. मी आलोच फ्रेश होऊन. काम व्यवस्थित पार पडलं का तुझं? हो अगदी उत्तम. काय ग? काही नाही, अक्षता 17 चौकशा करत होती म्हणून म्हटलं. अक्षता? तू काही बोलली नाहीस ना तिला? तू मला काही सांगितलंयस तर मी तिला काही सांगणार? हे खरंच आहे म्हणा. मी आलो जेवायला, जेवताना सगळं सांगेन तुला. असं गुप्त सिक्रेट काम तो चांगल्या माणसांसाठी करत असेल किंवा वाईट माणसांसाठी? वाईट माणसांसाठी? असं का वाटलं तुला? अगं मला वाटत नाहीये, मी एक शक्यता बोलून दाखवली. त्याच्या पूर्वायुष्यातल्या सवयी, त्याचे मित्र, ती माणसं, कदाचित त्यामुळे.
काय दात खिळी बसली की काय राजे? हे बघ आबा, मी गॅरेजमधनं प्रचंड वैतागून आणि काम करून आलोय. एक मेजर प्रॉब्लेमची गाडी होती. 5.5 तास एकाच गाडीवर काम करत होतो. त्यात ती गाडी त्या केसी कॉर्पोरेशनच्या केसी मेहताची, त्यामुळे दुसऱ्या कोणावर टाकता पण येणार. का दुसरे मेकॅनिक काय संपावर गेले? अरे आबा, असं काय करतोस? केसी म्हणजे किती महत्वाचा माणूस आहे माहिती आहे ना. तुला काय हल्ली सगळीकडे मतलबच दिसतो का रे? हे बघ आबा, मी प्रचंड दमलोय. मी आधी फ्रेश होतो, पोटभर जेवतो आणि तुला वाटेल तेवढ्या प्रश्नांची उत्तर देतो. हो, पण जेवणार काय? आबानी केलं तेच ना. दुसरं लागतच नाही ना आपल्याला अंगाला काय. मग तिथेच तर घोळ आहे ना. काय घोळ आहे आबा? तू मला सांग, मी तुझा प्रॉब्लेम असा क्लिअर करतो. हे बघे, त्या तुझ्या दरबारातल्या लोकांशी बोलतोस ना, तसं माझ्याशी बोल नकोस तू. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा घोळ तू आहेस. आबा, पाहिजे तर मार मला, पण असलं वेडवाकडं तिरकं काही बोलू नकोस. अरे भूषण, 4-5 दिवस झाले मी तुला विचारतोय की ती परवा आलेली मुलगी कोण, रेवा पडळकर, ती अतिशय चांगली मुलगी आहे की नाही, तर तुझं एक नाही 2 नाही. असेल ना. मग काय, मग तिला मदत नको करायला? अरे मग करूया ना. एवढ्या जणांना आपण मदत करतो, तिला पण करू. एवढ्या जणांना करतोस की नाही ते मला माहिती नाही, पण तिला मदत करायलाच पाहिजे. का? ती काय कोण VIP लागून गेली? हे बघ, VIP आहे की नाही मला माहिती नाही, पण ती एक अतिशय चांगली मुलगी आहे. चांगली मुलगी आहे. कशावरून? उगाच. तुझ्यात माझ्यात किती वयाचं अंतर आहे? आता बघ, 45 46. ते 45 का 46 ते महत्वाचं नाहीये. बर 50. शट अप. पण तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत मी. मला आयुष्याचा तुझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. त्या अनुभवाच्या जोरावर सांगतोय मी, उगाच नाही. बर बाबा, ती मुलगी अतिशय चांगली आहे, सुज्ञ आहे, गुणी आहे. झालं तुझं समाधान? पण आबा, कसं आहे ना की त्या पोरीची केस तू स्वखुशीने स्वतःच्या हातात घेतलेली आहेस, त्यामुळे मारा, शिट्ट्याच मारा तुम्ही. मी अजून विसरलेलो नाहीये. त्या मुलीची केस मीच हातात घेतली होती आणि ती मी सॉल्व्ह पण केली आहे बरं का. त्या सगळ्या मुलांचा बंदोबस्त करून चुकलोय मी. आबा, तुला एक विचारू का रे? हा, विचार ना. ती मुलगी ज्या दिवशीपासून इथे येऊन गेली, तू सकाळ दुपार संध्याकाळ मला त्याच विषयावरनं झापतोस का रे? काय माहिती ना भूषण, मी त्या मुलीला पहिल्यांदा पाहिलं ना, त्यावेळेला मला तुझ्या आईची म्हणजे पल्लवीची आठवण झाली. आईची? हो, ती पल्लवी सारखीच गोड आणि लाघवी का काय म्हणतात ना, तशी वाटली मला. बराबर, आय एम सॉरी. मी प्रचंड दमून आणि वैतागून आलो तो रे, त्यामुळे मी वेडं वाकडं काहीतरी बोललो. सोडून दे ना. नुसतं तेवढंच असतं तर मी सोडूनही दिलं असतं, पण त्या मुलीचं चांगुलपण आहे ना, तो तू माझ्या डोळ्यांनी पहा. म्हणजे मला काय म्हणायचंय ना, ते तुला आपोआप कळेल. म्हणजे मी त्या मुलीला आता काय आई वगैरे मानून घेऊ की काय? एक शब्द बोल नकोस पुढे. काय सांगायला गेलं का टांगायला जातोस तू? युसलेस माणूस. कळतंय रे आबा तुला काय म्हणायचंय ते, पण आत्ताच मी या बाबतीत कुठलाही डिसिजन घेऊ नाही शकत. आय एम सॉरी. म्हणजे सुनंदा मावशी जर तुझ्याशी काही बोलली नसती तर आपल्याला याचा पत्ताही लागला नसता. कारण आई काही आपणहून कधी काही बोलणार नाही. दुसऱ्यांसाठी वाटेल ते करेल, पण स्वतःला काही होतंय हे काही कधी तोंड उघडून सांगणार नाही. अगं ती टूरवरून आली ना, तेव्हा धापा लागला होता ग तिला. आमच्या काही लक्षात नाही आलं. आता नंदा मावशी म्हणाली तेव्हा
तू बोललीस का पण तिच्याशी काही? कशाबद्दल? पूर्ण चेकअप करून घेण्याबद्दल? नाही. तूच बोल ना, तुझं ऐकेल ग ती. भ्रम आहे तुझा. त्यातल्या त्यात कुणाचं ऐकलं ना तर ती तुझंच ऐकेल. काय ग, काय चाललंय खुसू खुसू? हा, अरे वा, आणि चक्काच टीव्ही बंद. तनू कुठे? तनू झोपला आणि आम्ही अशा सहजच गप्पा मारत होतो. टीव्ही काय रोजचाच आहे ना. खरं सांगताय ना, का तनूला पिटाळून गुप्त गोष्टींचा खल चाललाय इथे? तर काय ग, आणि खल कसला करणार आम्ही? मग कुणाची एवढी निंदा चालू होती? माझी. ठीक आहे, नसेल सांगायचं तर नका सांगू बाई. ऐक, असू दे असू दे, चालू दे तुमचं. आई आई नाही, आम्ही बोलत तुझ्याबद्दलच होतो. कारण तू काही अलीकडे आमच्याशी मोकळेपणाने बोलत नाहीस, आम्हाला काही सांगत नाहीस. आता काय सांगितलं नाही मी तुम्हाला? सुनंदा मावशी अक्षताला सांगत होती की, अक्षता तूच सांग. काय सांगत होती? तिथे टूरवर तुला 2दा धाप लागली होती. नंदा मावशी डॉक्टरकडे घेऊन गेली होती तुला. अगं आता असं काहीतरी ह्या वयात होणारच. पण खरं आहे ना? खरंय. तर प्रवासाचं एक्झर्शन होतं. एवढं काही झालेलं नाहीये मला. इथे आल्यावर काही झालं का? काय नाही, पण सुनंदा मावशी असंही म्हणाली की त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं गेल्या गेल्या आधी चेकअप करून घ्या म्हणून. छे छे, ती काही सांगते का तुम्हाला? तुम्ही काय तिचं ऐकत बसता? ती कुठल्याही गोष्टीचं उगीचच टेन्शन घेते अलीकडे. तुला सांगते अगं, तिथे टूरवर सुद्धा आम्ही कुठे बाहेर निघालो ना की सारखी हॉटेलच्या रूमवर जाऊन बघायची. दारं खिडक्या नीट लावलेत की नाही, सही कपाट नीट बंद केलेत की नाही, कुलूप केली नीट घेतली की नाही. काय विचारू नकोस. तू विषयांतर करायचा प्रयत्न करू नकोस आणि आम्हाला तुला काही झालं नाहीये हे पटवायचाही प्रयत्न करू नकोस. बर, मग मी काय करू? तू लवकरात लवकर चेकअप करून घे. अगं पण मला बाई खरंच काही झालेलं नाहीये. हो ना, नो प्रॉब्लेम. सगळे रिपोर्ट नॉर्मल येतील. अगं पण जर मला काही झालंच नाहीये तर उगीच कशाला मी जाऊ टेस्ट करायला? कशाला उगीच पैसे खर्च करू मी? आम्ही म्हणतोय म्हणून कर. वा रे वा, ह्याला काही अर्थच नाहीये मुळी. मी नाही हा जाणार. तू हट्टीपणा करू नकोस हं. तुम्ही काही म्हणा, मला त्या टेस्ट वगैरेचं नाव घेतलं ना की बीपीच वाढतं. नाही नाही, मी जाणार नाही. आई आई प्लीज प्लीज. नाही म्हणजे नाही. अगं निदान आम्ही म्हणतोय म्हणून तरी. गुड नाईट. चला, इचच काहीतरी नसते विषय घेऊन बसता. गप्पा मारायला म्हणून आले तुमच्याशी. चला चला, झोपा जाऊन आता लवकर. हाय ग, काय आता काय करायचं? आज वर्ष झालं नाही जयाला. बरीच सावरलीस तू. दुसरा मार्गच नसतो. खरंय तू म्हणतेस ते. काय म्हणतोयस बंटी? तुझी इन्स्टिट्यूट काय म्हणते? चालली. हल्ली तू येत नाहीस आमच्याकडे पूर्वीसारखा. नाही, हल्ली खूप काम असतं ना.
आणि काम नसलं तरी आळस असतोच. आळसाला पोचायला हे फोन, मोबाईल फोन असतातच. तो आळस झटकून कधीतरी ये. हो, येईन मी मध्ये मध्ये. आणखीन कोणी आलं होतं? हो, काका आले होते आणि बाबांचे विद्यार्थी आले होते खूप, आणि मन्ना काका पण येऊन गेला. तो तर येणारच ग. त्याने तर फार मनाला लावून घेतलं जयाचं जाणं. येणारी येतात ग आपुलकीनं, प्रेमानं, पण मानसिक त्रास मात्र आपल्याला होतो. वर्षा, तुझे बाबा आमच्या कॉलेजमध्ये खूप फेमस होते. सगळ्यांचे लाडके होते. कॉलेजमध्ये कुठलाही कार्यक्रम असू दे, सांस्कृतिक असू दे नाहीतर स्पोर्ट्स असू देत, सगळीकडे जया असायचंच. जया निमकर विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा खूप पॉप्युलर होता. पण तेवढाच मानही होता, अंतर्मुखही होता. आपल्या मनातलं कधीच कोणाला काही सांगितलं नाही त्यानं. दुसऱ्यांसाठी खूप काही झगडायचा, खूप काही करायचा, पण स्वतःसाठी कधीच त्याने कसलाच विचार केला नाही. जातानाही असाच शांतपणे निघून गेला, कोणाशी काही न बोलता. हो ना, नेहमी म्हणायचं, सुनंदा, तू आणि मी एकत्र जाण्याची शक्यता 0.005. एकत्र जाण्याची म्हणजे परलोकाची यात्रा करण्यासाठी. समजा तू माझ्या अगोदर गेलीस तर मी तुझं श्राद्ध वगैरे काही करणार नाही. तुझ्या आठवणी काढेन. तू कॉलेजला आल्यावर मी तुला कसं छळलं होतं, तरी तू मला माझ्या सगळ्या दुर्गुणांसकट एक्सेप्ट केलं होतंस. अण्णांचं मन कसं जिंकलं होतंस. आपल्या वर्षाचा जन्म, तिचं बालपण सगळं आठवेन. तुझी माझी भांडणं, वाद या आठवणी काढेन, पण तुझं श्राद्ध घालणार नाही. डोळ्यात पाणी आणणार नाही. मी विचारलं, पण तुमच्या अगोदर मी जाईन कशावरून? तर म्हणाले, कैक जणांनी तुला 100 वर्ष आयुष्य असं सांगितलं. आणि मग बोलता बोलताच थांबले. म्हणाले, जर हे कैक जण खोटे ठरले तर माझं श्राद्ध मला हवं तसं घालायचं, सगळ्यांना एकत्र बोलवायचं, मैफल जमवायची, गप्पा मारायच्या, खायचं प्यायचं, धमाल करायची. आयुष्यभर जे जे मी केलं ते सगळं करायचं. आणि समजा वेळ नसेल तर जमू नका, पण खबरदार जर माझी आठवण काढून डोळ्यात पाणी आणलं तर